हॅलो 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 11:25. हॅलो 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 राजू पडाळ कुठं आहेत कुठं आहेत कुठं आहेत? हॅलो 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 काय हॅलो हॅलो हा जवळ आलो येशिव आलो अजून आत या उमऱ्यात आत या. हॅलो हॅलो गणपती बाप्पा मंगल मूर्ती आई जुगा जाकाईचा आता सुरुवात एवढंच आवड झाली सुरुवात. लोक म्हणतात तांबरे बा आल्या आल्या बोलतात शक्तीवाल्यासनी झालं हे स्तवन झालं. अर्ध गणपती बाप्पाचं नाव घेतलं की अजून नाही इथे येऊन दे. हॅलो 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 आता मला ह्याचा थोडा थोडा कळायला लागला. हॅलो 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 हा येऊन द्या तरी पण व्हायचा तर या ठिकाणी आज 10 ऑगस्ट 2025 भाग्याचा दिवस आहे. काल बहिणीने आपल्या भावाच्या हातात पवित्र धागा बांधून जे एक आपलेपणाचं बंधन दरवर्षाप्रमाणे काल केलेलं आहे. आणि या ठिकाणी आज म्हणजे कालचा दिवस जो होता तो भाऊ बहिणीचा होता. आजचा दिवस आई आणि लेकरांचा आहे. आई जाकाई आई जोगाई आई जाकाई आणि ती आई आणि लेकर यांचा दरम्यानचा हा जो गोतावळा आज वातानुकूलित मुंबई सारख्या मेट्रो सिटीमध्ये आज जमलेला आहे. आई तिकडं राजापूरच्या सीमेवर वर्धा असोळ गावात आणि आज लेकर इथं तिच्या देवळाचं चिंतन करण्यासाठी त्या देवळासंदर्भात इथं उभे आहेत. कधी कधी वाटतं मंदिर जीर्णोद्धार आहे पण असं राहुल बघितलं की वाटतं हेच आहे तसंच कौलारू राहून दे. आज गोतावळा वारवाडला आपण बांधलेला आहे त्याच्या कष्टानं. पण जसं जसं जग बदलतं तसं आपण बदलतो. तरुण पिढीची इच्छा असते मात्र बदलूया. बदल आहे काळाची गरज आहे. सुरुवात करूया. तत्पूर्वी 2017-18 पासून जे काय ह्या गावावर माझं गाववाल्यांनी माझ्यावर जे प्रेम दिलेलं आहे इतके कार्यक्रम झाले गावापासून साहित्य संघापासून इथपर्यंत आजच्या या कार्यक्रमापर्यंत कलगीवाले बदलले शक्तीवाले बदलले तुरेवाला मात्र तोच आहे. आणि हे म्हणतात आम्ही लाल करतो. लाल जर केलेली ही 7-8 वर्षात जर मी लालच करत असतो तर आज जुगा जाकायच्या लेकरांनी मला इथं उभा नसता केला. खुले रे खुले बो अशा खुले इतिहास जाणून घ्या त्याच्यानंतर भिडा. सामने लांबोरे बा खडा आहे. सुरुवात करूया. हा जो सोहळा आहे त्यांनी दाखवलेली वाट आहे. त्या वाटेवरती आपण चालत असताना काही नैतिकतेची बंधनं असतात आणि ती बंधनं आपण पाळली. शाहिरांना गेल्या 2-3 वर्षापासून आमचा झगडा बऱ्यापैकी सुरू आहे. या शाहिरांचं कौतुक एकाच गोष्टीसाठी, यांचं कौतुक आम्ही अनेकदा केलं आणि तरी पण म्हणतात
आम्ही तुमच्या गाण्याचं कौतुक करतो. त्यांची बोलायची पद्धत अशी आहे. पण तुम्ही नाही केलं असं का कसं करत. गेल्या वेळा तुमच्या गणाचे पण कौतुक केलं आम्ही, तुमच्या आवाजाचं पण आम्ही कौतुक करतो. यांचं कौतुक एकाच गोष्टीसाठी की एखादा तुरेवाला काही गोष्टी सांगतो आणि ज्या घेण्यासारख्या गोष्टी आहेत ते घेतात, त्याच्यात बदल होतात. गेल्या वर्षीचे अनेक शब्द त्यांनी आपल्या विस्तारात ठेवलेले आहेत, परत त्यांनी काढलेले आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे. तर सगळ्यांना नमस्कार करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. या विश्वाचा आराध्य दैवत, पृथ्वीचा देवता श्री गणपती गजानन, विद्येची देवता आई शारदा माता, या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्य के संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. आणि ही विचारधारा राजांची माझ्या विचारधारा पुढे आणली. त्या विचारधारेचे महामेरू शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन अवघा उत्तर हिंदुस्थान ज्याने आपल्या अश्वाच्या टपाखाली पालथा घातला आणि एक वेगळा विचारसरणी आणि एक वेगळा विचार केला. ते मल्हारशाहीचे संस्थापक राजे मल्हारराव होळकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर, संत बाळूमामा यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन माझ्या गावचं ग्रामदैवत आई नवलाई देवी, आई विठाई देवी, धनी देवडोंगर, लांजाचा मालक धनी केदारलिंग, धनी चव्हाटा आणि 18 कुंभाची मालकीन लांजाची आई जुगाई, आई जाकाई यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन लांजाच्या 18 कुंभाची मालकीन आई जुगाई, आई जाकाई तशी ताकदीच्या लांजा आणि राजापूरच्या सीमेवर असलेला वर्धा सोड त्या गावाची आई जुगाई, आई जाकाई तिच्या चरणाशी नतमस्तक होऊन तुम्हा सर्व लेकरांना जिनं आपल्या पदरात घेतलं ती मुंबईची मुंबादेवी, विरारची जीवदानी, रंगदेवता, नटेश्वर, जागे मालक आणि तुम्ही माझे मायबाप, तुम्हाला नमस्कार करून कार्यक्रम सुरुवात करतो. माझा ढोलकीवाला परमनंट एकच माणूस माझ्याबद्दल रेशन कार्डवर चढायचा वाटते संदेश होते. हा माझा अतुल इंगले, हा माझा कदम दादा, माझा आमल्या अमोल नानेश्वर आणि रोहित टिके, आणि हा माझा येडावाकडा आवाज पोचवणारा माझा हे पण नाव सगळ्यांनाच पाठ आहे राजवादा पाट्यात. सगळ्यांना नमस्कार करू. आणि आई जुगाई देवी, आई जाकाई देवी, आई जाकाई देवी मंदिर जीर्णोद्धार समिती, सर्व जेवढी कार्यकारिणी समिती आहे, कारण यातले सगळी मंडळी आहे या कार्यकारिणीवरती ही सगळे माझे मित्र आहेत, सगळे जीवलग आहेत की यांची कुणाकुणाची नावं घ्यायची, त्याच्यामुळे कुणाचं नाव घेत नाही. कृपया तुमच्या भावाला माफ करा, पण काही नावं इथे घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी रवींद्र मटकर साहेब आहेत, जे या नमन लोककलेला, शक्ती तुरा या लोककलेला एक वेगळा महामारू मिळालेला आहे. आणि अशा आमच्या समाजसेवकाला मानाचा मुद्रा उपस्थित आहेत. सुभाजित आंबे आहेत, मुचकुंदी परिवारचे अध्यक्ष आहेत, माऊली आमचे शक्तीवाले बुवा आहेत ते. दत्ता चिनकटे, अमोल चिनकटे पुण्यावरून आलेत. संतोष कोलापटे बुवा आता वाजतात झालेत, सिनियर झालेत आता. शशिकांत भावकर बंधू आहेत, आनंद भावकर आहेत, शशिकांत मांडवे आहेत, प्रथमेश कानेरे आहेत, निखिल गुरव माझा बंधू आहे, प्रशांतजी निकम खेडवरून आलेत, ते माझे पाठीराखे आहेत, अनेकदा कौतुक करतात आणि आज ते खेडवरून आलेले आहेत. माझे रुपेश दादा गोरे आलेले आहेत, त्याला चिरंजीव आले. तर त्याप्रमाणे राजू ब्रेट माझा आधारस्तंभ, सुकान आयरेबो आलेले आहेत तुरेवाले आमचे, संतोष वापर्डेकरांनी 250 रुपये पाठवलेत, मंदार गीते आहेत, भया सामान आमदारांचे समर्थक, अनेक लोक आहेत. आणि विशेष म्हणजे इथे नाव घ्यावं लागेल की वेगळा ऋणानुबंध असतो. आमचे मांडवकर आहेत, अजय मांडवकर, किंवा माझ्यासोबत वर्षभर काम करणारे संदीप महादेव माऊली आहेत. आणि ही संधी मला ज्यांच्या फोनद्वारे मिळाली तो माझा मनोज दादा गोंडाळ, सगळेजण मंडळी तुम्हाला मनाचा मुद्रा करून. आणि आता राहिली मानाची गवर, मानाचा गणपती, तर माझ्या गौरेबाई आणि बाजूची माझी दुसरी गवर, दोघांनी विजय निकमबुवा आणि राजेश निकमबुवा मानाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करूया.
11वी बारी आहे. अजून माफ आहे. सर्व स्तवन मी तुलेवाला आहे. हा वर्धा असोळ अर्धा शक्तीवाल्यांचा गाव आहे, कलगीवाल्यांचा गाव आहे. यांना शक्ती तुला माहिती आहे, कलगी तुला माहिती आहे, डफावरची शायरी माहिती आहे, नमन माहिती आहे, भेदिक शायरी माहिती आहे. आणि ह्यांच्या समोर मी कायम मी आईच्या मंदिरात पण सांगितलं आगावगिरी हे काय. शाहिरांना प्रतिस्पर्धी शाहिरांना मान दिलाच पाहिजे, पण काही चुका सांगितल्या तर ह्यांची एवढी पोटशोगा होते. आणि आज मी आईचं स्तवन गातो. हे अनेक कलगीवाले म्हणतात आईचं स्तवन कसं काय, ह्यांनी हे सद्गुरूंचं गातात ते. बरं, बारी सुरू होते गाण्यापासून. आदिमाईचा गण तुम्ही गायचा, आम्ही शिवाचा गण गायचा, तिथून भेद सुरू होतो. स्तवनाच्या आधी स्तवनाची चाल पण द्यायची नसते, स्तवनाचा भाग द्यायचा नसतो. आणि स्तवन कुणाचं कुणी गाव. आणि स्तवन गातोय माझ्या जपायचं, माझ्या जगायचं. हाती घेतलंय मोठं काज, हाती घेतलंय मोठं काज, प्रत्येक जण म्हणतोय कर्तव्य माझ. 10 दिवसात हाऊसफुल. तुम्ही फक्त पुढं लागा, ती तिचं मंदिर बरोबर बांधून घे. आता एवढ्या कमी वेळात शेवटला जाऊन हॉल हाऊसफुल होतो. हो, हाती घेतलंय मोठं काज, म्हणती कर्तव्य हे माझ. जोगायची आई जागायची, जमली लेकर आज. आई जोगायची आई जागायची, ही जमली लेकर आज. धाकटी वाईट थोरली वाईट धाकटीला सांगते काय आज मान तुझा काय मोठेपणा आहे. दया आणि मोठेपणा, दया यातना कठीण. काय म्हणतोय पूर्वपाराची परंपरा जपली एका वचनानं, वचन पाळलं पिढीनं, थोर पिढींचा सन्मान. उत्सव सोहळा साज, नाव जगी तुझं लय गाज.
सगळं तीच करून घेणार आहे काच ही यजमान होणार आहे तुम्ही आम्ही निमित्त मात्र काय म्हणतोय झाली गावाची मालकीण फिरते माऊली पालकीण लेकराची पाठराखीण काय पाहिजे आणखीन काय पाहिजे आणखीन काय पाहिजे आणखीन तुझं तुझे मंदिर बांधून सुख सोहळ्यात नाचून भक्तिभावाने हा साधून माझा समतेचा हाच रिवाज तुझ्या भक्तीचा आवाज समतेचा हाच रिवाज तुझ्या भक्तीचा आवाज तुझाईची आई जागायची हाती घेतलंय मोठं काज हाती घेतलंय मोठं काज भक्ती कर्तव्य हे माझ हाती घेतलंय मोठं काज भक्ती कर्तव्य हे माझ जुगायची आई जागायची जुगायची आई जागायची कमली जुगायची आई जाटायची ही जमली लेकर आज बोल श्री गणपती गजानन गावदेवी अखंड हरदासवलीचा भीमाशंकर पवन विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर जय हनुमाननाथ मंडळ कोणवाडी पन्हाळजे यांचा वडदासोळची मालकी नाही जुगाई आई जागाईचा गणपती बाप्पा या ठिकाणी आमचे पाठीराखे लोक कलावंतांचे पाठीराखे आदरणीय सन्माननीय रवींद्रजी मटकर माऊली कायम जिथे जिथे जातील त्या त्या शाहिरांना एक शाबासकी असते आज देखील 500 रुपये देऊन शाबासकी दिलेली आहेत रवींद्रजी मटकर त्याचप्रमाणे आमचे बंधू आमचे मित्र सुभाषजी तांबे माऊली मुस्कुंद परिवारचे अध्यक्ष यांच्याकडून 500 रुपयाची भेट आलेली आहे आराध्य 11 भालावली भगवा रक्षक क्रिकेट भालावली या संघाचे भालावली पप्पू गुरव यांच्याकडून बुवांसाठी 200 आणि मुलांना 100 रुपये सारांश संतोष पळसमकर यांच्याकडून मुलांच्या ऐकण्यासाठी 200 रुपये हे माझ्या पोराने तर यंदा हलवलंय हे बारकं पोर आमचं कुठे गेला वांडर दुसरा इकडे मागे पेटवलं आणि म्हणजे बाकी मुंबई नुसतं ह्यांचंच आहे मार्केट यांचं त्याच्यानंतर दुबईवरनं आलेलं आहे काय आहे काय काय आणू या गाण्यासाठी राम गावकर भाऊ दुकानदार क्रिकेट संघ वडदासोळ सरफराज अजीज मुकादम माऊली रफिक अजीज मुकादम माऊली शाहीर विकास कामोरेंसाठी अरे मनस्वी आभार ही ट्रॉफी आहे एक काढा फोटो काढा हॅलो तसेच या ठिकाणी असलम मुकादम सरफराज मुकादम वडदसोल यांच्याकडून विकास सर यांच्यासाठी एक भेटवस्तू आणलेली आहे त्यांनी कृपया या ठिकाणी
त्यांना द्यावी. तर सरफराज माऊली वडदासोलच्या आज आईचं मंदिर बांधण्याचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आहे आणि ही माऊली आलेली आहे. हा गावाचा एकोपा आहे, हा आमचा भारत देश आहे, आम्ही कायम सांगतो. आणि आज या तुरेवाल्याने त्यांच्याकडून एक गिफ्ट आलेलं आहे, मी जपून ठेवेन. तर हे म्हणतात अजय घाणेकर माऊली पाठीराखे 200 रुपयाचं पारितोषिक, धन्यवाद. तर मंडळी मला हेच सांगायचं. तर म्हणतात चालती काय गो वेणकामाची की चालती काय गो ऐसा किचांडे का नाही, हे माझी बायको. अगं तू म्हणते नवऱ्याला गणपती आणायलाच पाहिजे, तो आणणारच, तू टेन्शन घेऊच नकोस. गणपती बाप्पा येणारच, उदार पादात आणि पण गणपती म्हणून आणणार. तू काय टेन्शन घेऊ नकोस, गण गातोय. महाकाव्याची आखणी र माझ्या बाप्पाची लेखणी. महाभारतातला गण गातोय. का गातोय? हा गण जपून ठेवला होता. ज्या ठिकाणी वडदासोलची माणसं ज्यांना शक्तितुऱ्यातला श माहिती आहे, तुऱ्यातला तू माहिती आहे, आणि डफातल्या वारीवरचा भेदीत मधला भे माहिती आहे, आणि अशा माणसांसमोर जातोय. महाकाव्याची आखणी र माझ्या बाप्पाची लेखणी. मनी स्मरले जे व्यास मुनी, मनी स्मरले जे व्यास मुनी. मनी स्मरले जे व्यास मुनी, मनी स्मरले जे व्यास मुनी. तैसे लिही चिंतामणी, हो तैसे लिही चिंतामणी. गणत्याच्या वादपणी साऱ्या विश्वाचा तो हातानी. महाकाव्याची आखणी र माझ्या बाप्पाची लेखणी. Thank you.
घडलं. ह्या हिंदू धर्माचं सर्वात मोठं महाकाव्य रूपी हा ग्रंथ घडला, जो महर्षी व्यास मुनीने फक्त मनामध्ये विचार केला आणि तो लिहिला बाप्पाने. आणि तो इतक्या तीव्रतेने लिहिला की एक संदर्भ ग्रंथ असं सांगतो, एक दंतजी जो दात तोडला ते वेगळी कथा असली तरी ज्या वेळेला लेखणी तुटली लिहून त्यावेळेला त्याने आपला दात परत तोडला होता आणि त्याने तो लिहिलं होतं. तर असंही महाकाव्य महाभारत मानवाचा जन्म कसा असावा हे सांगणारा ग्रंथ लिहिला माझ्या बाप्पानं. तो ग्रंथ तुमच्या चरणाशी सादर केला. कधी कधी नशीब फार मोठं असतं, बलवत्तर असतं. आणि माझं नशीब बलवत्तर आहे म्हणून मला अशी लेकरं मिळाली, मला माझा साथ मिळाला. या पोरग्याला आता उलट्या होत्या आणि आता तो गोळी घेऊन आलाय आणि काय नाचतो बघा भिंगरीसारखा. आणि हा आमचा दुसरा पोरगा. मग यांच्यामुळे आज मी ते उभा आहे. कृपया एकदा माझ्या साधासाठी टाळ्या वाजवा. तर मी कायम सांगतो, तळ कोकणातली जी अजून कलगीतूर आहे, जी वयस्कर माणसं आहेत त्यांना तुला माहिती आहे. आणि तसंच आता मला म्हणायचं होतं ह्यांना मला बोलायचं आहे लांबोरे हा साला म्हणायचं आहे मला. बघा साला म्हणायचं आहे, हरकत नाही. गाण्यामध्ये हिंदी शब्द नसावेत हा मी त्यांना बोललोय, पण त्यांना आता शिवीच द्यायचे त्याला मी करणार काय. तर या ठिकाणी कुमारी नित्या दत्ताराम चिलकटे या माझ्या छोट्याशा लेकीकडून 300 रुपये आले. तर मला डायरेक्ट यांना शिवी द्यायचं, साल्या म्हणायचं. आता मला वाटत नाही कुठली गवळण कृष्णाला साल्या म्हणली असेल. तुम्ही सांगा, यांचा जर कवी लय मोठा शान आहे ना, लय कवीला कळतंय, तर कुठली गवळण ह्या कृष्णाला साल्या बोलली. आणि साल्या म्हणजे काय, तर बाबा ते पटवून त्याला ती म्यावना. काय संबंध गवळणी म्यावना बोलण्याचं त्याला. सगळ्या प्रेमिका बघा, यांचं कवी बघा किती मान ऐकतं. हे जे पुजलेत नाही हे खुळ आणि त्याच्यावरचं दूध खुळ आणि त्यांचं कौतुक आम्ही करायचं बघा. आणि वर सांगतात की म्हणतात काय धग धग होत हा नंद लाला हरामी साला नाही राहिलाय कधी हा मानात. हा कवी बघा, यांचा कवी श्रीकृष्ण गोकुळात कधी अपमानात राहिला हो, कधी अपमानात राहिला, तो मानातच राहिला. पण ह्यांना मला म्हणायचं की हा विकास लांबोरे साला आहे, हा कधी मानात राहत नाही. आणि टाकल्या मुलावर कृष्णावर हिंदू धर्मरक्षक किंवा बजरंग जर आलं आणि असताना भेटलं ना, यांचं असं सुचवतील ना कवीचं ह्याची की ह्यांना ज्या बोलायच्या गोष्टी आहेत त्या कृष्णाला बोलून दुसऱ्या शायरीला बोलतात. लाज नाही वाटत तुम्हाला तुमच्या कवीला असले शब्द बोलता. आता गंमत बघा, देतोय बघा. मग म्हणतात केळमे माझं गाव, तर काय केलीच्या आहे मग केळम्याचा आहे काय शब्द मिळव. आणि यांचा आम्ही कौतुक करायचा, यांचं कौतुक करायचं. आता गंमत बघा, येतं उत्तर. यांचं गाव सभेनी. आपण कोणाचे उदाहरण घ्यावं, आपण कोणाच्या वाट्यात जात नाही आणि आमच्या वाट्यात गेलो फाट्यावरच मारतो, वाट्याच्या फाट्यावर. असं ऐकायला लागलं शब्दांची मर्यादा असेल. अरे नेलंय लुगडं पडलंय उघडं, चालला चाल भागाला भाग जाम टाका. अरे नेलंय लुगडं पडलंय उघडं, हे ऐकून हे खणखणीत
मोठ सव्वा लाखाची आता हलू हलू उघडेल. पाय पडलाय तुझा ग घाणीत काय शिजतय तुझ्या सुवेनीत काय शिजतय तुझ्या चवेनीत असं म्हणायचं. नंतर म्हणा तुझ्या सवेनीत सवेनी गाव आहे. शब्दांशी आम्हाला खायला शिकवायचं शपुर्ड्यानो. अगं नेलय लुगडा पडलय उघडा नेलय लुगडा पडलय उघडा हे ऐकून तुझा खाली घाबरेल तुम्हाला असलं वराट यांना गुराकडे गेलो आम्ही पुकार असं मारतो. काय म्हणते आता पुकार आणि मला शिकवतात शेवणे. तुम्ही स्वतः जरा लिहा राजेश बुवा जरा थोडा लिहा आणि नंतर मला शिकवा. येडावाकडा का असं ना आपण लिहितो येडावाकडा का असं ना आपण गातो. तुमचा कसा एक पाय दुसऱ्याचा पप्पा पप्पाचा पाय आणि दुसरा तुमचा लंगडा बघव आणि हे कवी आणि मला शिकवा येतात असं म्हणायचं तसं म्हणायचं. आता तपशील बघा काय भाऊगा बोललोय चुका फक्त आमच्या पद्धतीने सांगितलं तुम्हाला. आता माझी गवण गातो हे टाका. एवढासा कृष्ण कुठे गेला आमच्या एवढाच आहे याच्यापेक्षा वारका चोचरा आणि खेळायला निघाला. तलगला दे धोपाला खेळू बोबडा ना अग तलगला दे धोपाला खेळू अग मिलून दोघा दंपत चालू दिव दिवाला लावल्यावल मी हलू हलू तले न मात फुले झोपाळा काय रे झोपाळा मी हलू हलू तले न मात फुल अग तुला झुलवले अवले अग हलू हलू तले न मात फुल अग तुला झुलवले अवले. झोपाळा घालताय आणि बोबडा म्हणतो तू बाबा बस गवळणे बाय बस मी तुला मागा पुढे करतो. यांचं काय होतं माहिती आहे आपण सरळ गेलो शिस्तीत गेलो मी यांना सांगितलेलं एकच इंजेक्शन दे हळूहळू आज सगळं बार भरलेलेच आहे बघू आज किती कमी कमी म्हणता होता बघू आज कमी येऊन देत. मी परवाची बारी एकदम प्रेमाने बोललो यांचं आलं टिंब टिंब कांडीत दांडीत आणि वर टिंब टिंब म्हणतात आणि असले शब्द फक्त ह्यांनाच माहिती. म्हणून मंडळी एक तुम्हाला सांगतो मला नंतर मग कमेंट येतात लांबोरी बोकांड हे अपेक्षा नाही लांबोरी पण असं नाही बोललं पाहिजे. मग मला सांगा मग ह्याने फक्त येऊन सगळा कार्यक्रम करून द्यायचा आम्ही घबरायचा. मग थोडं थोडं कधी कधी मला माफ करा एक गाणं घेतो त्याच्या आधी प्रश्नाचा भाग. शाहिराने प्रश्न आम्हाला अनेक वर्ष विचारतायत अगदी 2017-18 पासून विचारतायत तोच त्यांचा प्रश्न आहे.
की सद्गुरूंनी, कोणत्या सद्गुरू रायाने सूर्यनारायणाची साडी चोळी नेसून हातात बांगड्या भरून, कोण बसा, संत सद्गुरूंचे नाव काय, बांगड्या भरून लग्न केलं त्यांचं नाव काय, तर शाहीर साडी चोळी नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाशी लग्न केलं त्या सद्गुरूंचं नाव प्रत्येक वेळेला तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलाय ग्रंथानुसार. माझे गुरुवर्य प्रभाकर धनावडे यांच्या माध्यमातून, कधी विशाल लांबोरे यांच्या माध्यमातून, कधी आमच्या वाचनातून. तर त्याचं उत्तर आहे पुरंजन. पुरंजन ह्या सद्गुरूंचं नाव. हे पुरंजन आपली पत्नी मृत्यू पावल्यानंतर नारदाच्या सांगण्यावरून आपल्या पत्नीबरोबर सती गेले आणि पुरंजनी, ते पुरंजन होते आणि त्याच्यानंतर सती गेल्यानंतर पुरंजनी म्हणून पुन्हा जन्माला आले. तेव्हा त्यांनी गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या आणि साडी चोळी नेसून भगवान सूर्यनारायणाशी लग्न केलं. तेव्हा राजेश बुवा संत सद्गुरूंचं नाव पुरंजनी असे होय. आमच्या ग्रंथानुसार हे नाव आम्हाला भेटलंय. आता तुम्हाला प्रश्न दिलेला आहे. तर शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नांगरी बळीराजाला कुणी वरदान दिलं. आमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भूमाता रहस्य कथा या ग्रंथात सापडेल. प्रश्नपद गात नाही, वेळ कमी आहे, एक पद गातो, शूर्पणखेचा विषय गातो. घ्या. विषय गातोय. सगळे सज्जन येत आहेत. एकच आहे मराठी व्याकरणात अंधी या शब्दाचा अर्थ संकट. एवढंच घेतोय शूर्पणखेचा विषय. तिला माहिती आहे पुढे जाऊन संकट आहे, तरी पण पाय घातला, त्या संकटात पाय टाकला. एवढाच विषय आहे. राजेश बुवा तुमच्या कवीना तयार व्हायला सांगायचा आता. सांगून समजून आणि हे उमजून तरीही कळत नाही, सांगून समजून आणि हे उमजून तरीही कळत नाही. अगं तुझ्या गांधीत घालता पाय तू रडशील धाय धाय. या संकटात पाय घातलास आणि तू अडकलीस, प्रचंड रडशील. एवढंच म्हणायचा शूर्पणखे. ऐकून घे. सांगून समजून आणि हे उमजून तरीही कळत नाही, तरीही कळत नाही. अगं तुझ्या गांधीत घालता पाय तू रडशील धाय धाय. तुझ्या गांधीत घालता पाय तू रडशील धाय धाय. विहान जाधव आमच्या मार्केटसाठी 100 रुपये झाले. पारितोषिक आले. धन्यवाद.
श्रेयांश जाधव यांच्याकडून आमच्या लाडक्या वेदांत नाचण्यासाठी 100 रुपये पारितोषिक. धन्यवाद. योगेश जांभूर यांचं आगमन झालेलं आहे आणि वेळ कमी आहे. पहिली बारी इथे ठेवून जातोय. बघू आता काही शापण्या मारतात ते. येतोय मी परत. धन्यवाद. हॅलो हॅलो सर्वांना विनंती आहे की आता मध्यंतर होणार नाहीये. लगेचच आपण एक आमच्या गावातलं रत्न यांनी कर्तृत्वान गाजवलेलं आहे अशा व्यक्तीचा आपण सन्मान करणार. लगेचच दुसऱ्या फेरीला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी